नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहे. तर तुम्ही जर बघाल तर नागपूर विभागाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 23, 24 त्याच्यानंतर 25 तारखेला झालेलं आहे. त्याच्यानंतर 26ला सुट्टी होती, 27ला आज झालेला आहे. तर या दिवसाचा अनुभव जो आहे, तो दररोजच्या दररोज मी शेअर करत असतो. आजचा अनुभव विद्यार्थ्यांचा काय आहे ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं जर तुम्ही बघाल तर या लिस्टनुसार आता तुम्ही पाहिलं तर आजच्या दिवशी 27 तारखेला 5,001 ते 5,500 एवढे विद्यार्थी आहेत ते सकाळच्या शिफ्टला होते 8च्या शिफ्टला. त्याच्यानंतर 10च्या शिफ्टला 5,501 ते 6,000 एवढे विद्यार्थी होते 500 विद्यार्थी आणि तिसऱ्या शिफ्ट 4 शिफ्ट होत्या टोटल. तर तिसऱ्या शिफ्टला होते 6,001 ते 6,500 ते दुपारच्या 1च्या शिफ्टला आणि 3च्या शिफ्टला होते 6,501 ते 7,000 एवढे टोटल 2,000 विद्यार्थ्यांचं आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा आता खूप विद्यार्थ्यांना हे सीरियल नंबर कुठे पाहायचे आहेत? तर तुम्ही जर जाल वेबसाईटवरती, तर तुम्ही काय कराल की इथं मेरिट लिस्ट दिलेल्या आहेत. ओके इथं. ओके मेरिट लिस्ट थांबा एकच मिनिट. हां, इथं मेरिट लिस्ट दिलेलं आहे एक्झामिनेशनवरती. याच्यामध्ये काय करायचं तुम्ही तुमचा नंबर शोधायचा आहे. आता इथं जर बघाल तर तुम्हाला काय सांगितलं होतं मी 5,001 ते 5,500. तर इथं काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या नंबरमध्ये चेक करायचं आहे की तुमचा 5,500 पासून नंबर होता. 5,000 ते होता का नंबर? ओके. आता हे सगळे विद्यार्थ्यांनी काय करायचं की आज जायचं होतं. 5,000 पासून ते 5,000 पासून ते 5,001 पासून ते या विद्यार्थ्यांनी काय करायचं 7,000 पर्यंत या विद्यार्थ्यांनी शिफ्टनुसार जायचं होतं. आता सगळ्यात पहिलं तर काय करेल की तुम्हाला सांगेल की डॉक्युमेंट आहेत. आता डॉक्युमेंटची लिस्ट तर ऑलरेडी दिलेली आहे की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवेल की हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. ओके. सगळ्यात पहिले गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ओळखपत्र तुम्हाला मागितलेलं जातं. ओके. ते घेतल्यानंतर तुमच्या लिस्टमध्ये तुमचं नाव काय केलं की शोधलं जातं. आता याच्यापैकी कोणतं डॉक्युमेंट असेल जे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानुसार तुमचं नाव शोधलं जातं आणि तुम्हाला काय करायला जातं, की एक फाईल दिली जाते तुम्हाला. आता विद्यार्थ्याचा तुम्हाला काय करायचं फीडबॅक दाखवेल सगळ्यात पहिलं तर. एकच मिनिट मी फीडबॅक काढत आहे. तर यांनी दिलेलं आहे, की बघा काय आहे, की माझं 10 वाजता होतं त्यांचं. तर त्याच्यानंतर बघितलं तर थोडा 5-10 मिनिट लेट झालं तरी काही फरक पडत नाही, काय म्हणत नाही ते एवढं त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पण काय करायचं वेळेवर जा म्हणतात ते. पहिल्यांदा तर तुम्हाला आधार कार्ड मागतात. त्याच्यानंतर मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करतात. त्याच्यानंतर एक फॉर्म देतात आणि मग त्याच्यानंतरनं कोणते डॉक्युमेंट आहेत किंवा नाही, येस किंवा नो ते काय ते लिहायचं आहे. बाकी व्हेरिफिकेशन करतात ते लगेच लगेच ओरिजिनल पण बघतात. ओके. त्याच्यानंतर काय करतात, की झेरॉक्स आहे ते त्यांच्याकडे ठेवतात आणि ओरिजिनल तुम्हाला स्वतःला देतात. प्रत्येक डॉक्युमेंट हे झेरॉक्सवरती साइन करायचं आहे. त्याला सेल्फ अटेस्टेड म्हणतात. हे तुम्हाला स्वतःवर करायचं आहे. मेरिट लिस्टमध्ये काय करायचं तुमचा नंबर पाहून जायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतरनं चेस्ट नंबर म्हणून ओके, लिहावा लागतो तो चेस्ट नंबर इथं काय करायला लागतो तुम्हाला तो लिहावा लागतो चेस्ट नंबर म्हणून. बाकी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फिजिकल घेतात. त्याच्यामध्ये हाईट, चेस्ट आणि वेट करतात. मग तुम्ही पात्र आहेत की नाही अपात्र आहेत हे तुम्हाला काय करतात सांगतात आणि रनिंगसाठी तुम्हाला हॉल तिकीट देतात. ओके. आणि काय करायचं की पहिली फुर्सत में यहाँ से फुटो असे म्हणतात ते. ओके. हटो असे म्हणतात ते. म्हणजे काय करतात की तुम्हाला रनिंगसाठी ते हॉल तिकीट ते काय ते पात्र आणि अपात्रचं देतात आणि ते हॉल तिकीट तुम्हाला जपून ठेवायचं आहे. लक्षात घ्या. ते हॉल तिकीट द्यायचं आहे. तर हे फीडबॅक दिला होता दत्ता उपाडे यांनी दिलं होतं. ओके. नागपूरसाठी यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. तर हे एक विद्यार्थी होते. त्याच्यानंतर कालही मी काय केलं होतं की विद्यार्थ्यांचा फीडबॅक टाकला होता मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती. ओके. हां, हे यांचं होतं. तर हे 25 तारखेला झालं होतं यांचं. त्यांच्यानुसार म्हणणं होतं, की खूप जण असं घाबरत आहे, की नागपूरला खूप जणांना अपात्र करत नाही. पण तिथे गेल्यावरती असं काही कडक नव्हतं. ते 10 वाजता पोहोचले. त्याच्यानंतर मुलींना आणि मुलांना वेगळं केलं होतं त्यांनी. त्याच्यानंतरनं मुला-मुलींमधून काय करत होतं, की 4 मुलांना आतमध्ये बोलवत होते. म्हणजे 500-500 ची बॅच आतमध्ये घेतात, बसायला देतात. त्याच्यानंतरनं काय करतात, की 4-4 मुलांना आतमध्ये घेतात. त्याच्यानंतर एक फाईल देतात. त्या फाईलमध्ये एक फॉर्म असतो. त्याच्यावरती तुमचं नाव आणि चेस्ट नंबर लिहायचा आहे. आता चेस्ट नंबर म्हणजे काय, की आपला मेरिट नंबर लिहायचा आहे. ओके. त्यामुळे ते मेरिट लिस्ट बघून जायचे आहे. त्याच्यानंतरनं काय करते, की तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिहिलेलं असतं आणि बाकीचे डॉक्युमेंट आपल्याकडे असतात. आता त्याच्यानंतर काय म्हणतात, की ते की जे डॉक्युमेंट केले आहेत, आपण जे डॉक्युमेंट केले आहेत, ते सर्व ओरिजिनल आणि त्याची एक प्रत झेरॉक्स घेऊन जायचं आहे. झेरॉक्स घेतात आणि ओरिजिनल आपल्याला वापस देतात. त्याच्यानंतर आपल्या झेरॉक्स फाईल एक झेरॉक्सची एक फाईल बनवून आपल्याला देतात ते आणि ती फाईल घेऊन काय करायची शारीरिक मोजमापसाठी जायचं आहे. त्याच्यानंतर तिथं हाईट, वेट आणि चेस्ट चेक करतात. एक छोटा फॉर्म लिहून देतात. मग तो फॉर्म घेऊन आपल्याला काय केलं, की अधिकारी असतात तिथे जायचं आहे आणि त्याच्यानंतर बघायचं, की BMI नुसार फिट आहे की नाही ते चेक केले जातं.
आता की याच्यावरती ठरलं जातं की अपात्र आहे, पात्र आहे. आता वजन थोडंफार कमी जास्त असेल तर काय फरक पडत नाही. कमी असेल तर काय करतात तुम्हाला केळी खायला सांगतात. त्यामुळे काय करा की केळी घेऊन जा. बघा लक्षात घ्या की केळी घेऊन जा तुम्ही आणि थोडं पाणी प्यायलाही देतात ते. म्हणजे तुमचं ॲडजस्ट एखाद्या किलोचं असेल तर ते ॲडजस्ट करून घेतात. आता ठाण्याला तर एवढं काही चेकही नाही केलं त्यांनी. त्याच्यानंतरनं काय करतात की फाईल घेऊन त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करेल की पात्र आणि अपात्र असा एक छोटासा हे दिलेला असतो. कागद देते त्याच्यावर पात्र किंवा अपात्र असं देतात आणि ते आपली फाईल आपल्याला देतात परत. ओके. मला खूप सपोर्ट केला आणि समजावूनही सांगतात. आता डॉक्युमेंट कोणते लागले त्यांना आधार कार्ड लागला, 10वी-12वीचं मार्कशीट लागली, बोर्ड सर्टिफिकेट लागले, कास्ट सर्टिफिकेट लागलं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागलेलं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट लागलेलं आहे, डिग्री प्रमाणपत्र लागलेलं आहे. त्यांनी होती डिग्री त्यामुळं. आता नॉन क्रिमिनल हे ओबीसीचे कॅन्डिडेट होते त्यामुळे लागलं होतं ओबीसीचे. ठीक आहे. बाकीच्यांना नाही लागत. म्हणजे एस-सी-एस-टी कॅन्डिडेट ओपनला ईडब्ल्यूएसचं नाही लागत. त्याच्यानंतर डिग्री प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, वचनपत्र लागेल, फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे फिटनेस सर्टिफिकेट आणि एवढं आहे की झेरॉक्स स्वतः स्वतः घेऊन जायचं आहे. हे वैभव सुधाकर अंबोलकर यांनी मला माहिती दिली होती. आता तुम्हाला हे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट दिलेलं आहे मी, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि इथंच काय केलं आहे की मी एक वचनपत्रही दिलेलं आहे. ही तुम्हाला काय करायचं घेऊन जायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.